आमची आई निघाली बॅग घेऊन मुंबईस. शिवाई गाडी इलेक्ट्रिक बस बुक केलेली आम्ही. अपोली, ठाणे, खोपट. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या आम्ही कोकणी केलं मराठी चॅनलमध्ये. पनवेलला निघालेलो आहे आईला घेऊन. आई आहे सकाळची 7:30ची गाडी आहे म्हणून निघतोय. अंकुश आला आहे रिक्षा घेऊन आणि दापोलीत 7 वाजलेत. 7:30पर्यंत पोचायचं आहे. आई सामान घेतलास? बॅग वगैरे घेतले. दापोली डेपो आलेला आहे. आपली गाडी बघूया कुठं लागले काय. कदाचित ही हिरवी गाडी असेल. ठाणे CBSE 7:30ची आहे ना, हीच आहे. हीच गाडी आहे 7:30ची. ठाणे, दापोली ठाणे CBSE. शिवाई गाडी इलेक्ट्रिक बस बुक केलेली आम्ही. दापोली, ठाणे, खोपट. नशीब लागले गाडी. चल फायनली बसलो आहे गाडीत. ही शिवाई ही बस आहे आणि या बसने जातो. या बसचा तिकीट का काढला की आईसोबत कम्फर्टेबल जाते. सकाळचा दिवसभर ट्रॅव्हलिंग आहे, ऊन आणि या सगळ्या गोष्टी असतात. धूळबीळ बरीच आहे रस्त्याला, तर म्हटलं ही गाडी आहे जरा कम्फर्टेबल आहे, तिने जाऊया. आईला खाऊ आणलाय. शेंगदाणा आहे. 4-5 तासात पोचू नये. 4-5 तासात पोचू नये. काय माहिती आता किती तास लागतात ते. काय गेलेली अजून गाडीतनं. तू काय विमानातनं जायचे मुंबई? सकाळची गेलेली आहे. मग एकदा नेलेली तुला सकाळ. तिथे ती 11 वाजता गेला. या बसने पहिल्यांदा जातेस ना? AC जमाल ना? बंद केलाय फ्लो बंद केले दोन्ही पण एकदा मी मुंबईतनं येताना केलेला प्रवास ही शिवाय. नको, ही गाडी चालते कशी एकदम स्मूथ. तर रिवर्सला बघ कशी नेते. तर त्यांनी जाऊया. पावसाचा काय पत्ता पाणी नाही. म्हटलेलं सगळ्यांना की पाऊस घेऊन मी मुंबईत जाईन. पाऊसच नाही. गावालाच पाण्याचं लपडे झाले जातात. काय करायचं. यायला पाहिजे लवकर. निघूया आता. गाडी सुटल, पोचायला पाहिजे लवकर. बऱ्याच गाड्या आहेत अशा मुंबईला जायला. ही ठाणा खोपटपर्यंत जाते. बघा रिवर्सला कसली स्मूथ आहे. आवाज नाही काय नाही. आता हा ACचा आवाज आहे. पण आता निघाले. ती लांजा आगारातून गाडी आले बघा. लांजा आगार पण दापोली आहे गेले तिथे. असो, बाय बाय दापोली. पुन्हा भेटू. ढगाळ वातावरण आहे पण पाऊस पाहिजे यार. काकाने वगैरे पेरलं आहे. काळजी वाटते यार. एवढं पेरूनसुद्धा नंतर नाही ना उगवलं तर मेहनत फुकट जाते. जीवास लागतो नाही. पेरून भात उगवला नाही तर परत डबल पेरलेला. असू दे. चला गाडी सुटली. गाडीचा आवाज तरी येतोय काय? जास्त रिझर्वेशन नाही आहेत. मी कालच गाडी दापोलीत आलेलो तेव्हा रिझर्वेशन केलेला. बाय बाय दापोली. पुन्हा भेटू. गणपतीत जाम गर्दी होते इकडं. चला. या बसला सिस्टम भारी आहे. काळोखातनं लाईट पण लावू शकतो. इकडं लो पण कमी करू शकतो. लो कमी केलाय जरा. आता वाजले सकाळचे 9:30. गाडी कधी गोरेगावला आली समजलंच नाही. झोपलेलो मस्त. गाडी एकदम स्मूथ आणली. लगेच 2 तासात गोरेगाव. मानगाव येतात 5 मिनिटावर. गोरेगावचं ST डेपो आहे. काम चालू आहे वाटतं इथं.
इथे आहे, इथे बनतोय सगळा. इथे कॅन्टीन होती, सगळंच चालू आहे काम. गाडी थांबले रायगड हॉटेलला. मस्त आणली गाडी माहिती आहे का, लगेच दणक्यात. 12:14 झाले आणि गाडी आता पनवेलला पोचते. पनवेलला आता उतरायचं आहे. बरेच जण उतरते इकडे पनवेलला. हा बघा विमान गेलं, विमान. चला आम्ही पोचलोय बिल्डिंग खाली. म्हणजे इकडे पण गरमी खूप व्हायला लागलेली आहे. फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे घातलेले आहेत आणि आता मी चाललो आहे वसईला लग्नासाठी. हो, जून महिन्यामध्ये लग्न आहे. आमचे सर आहेत जयवंत काटकर सर, त्यांचं लग्न आहे आणि कोर्ट मॅरेज आहे पण रिसेप्शन आहे संध्याकाळी. सो सगळे आमची प्रोडक्शन टीम आम्ही सगळे भेटणार आहोत. सो आता गावाचा प्रवास खूप छान झाला, मस्त झाला. आता इथून निघतो, आई मस्त आराम करते, मी निघतो आणि जातो वसईला. भेटतो सगळ्यांना तिकडे, तुम्हाला पण घेऊन जातो. चला वसई गाडी लागली इकडे. 2:35ची आहे. डायरेक्ट वसईला जायला मिळेल आपल्याला. पनवेलपासून बरं आहे. पनवेलचं सगळं हुलिया चेंज होतं आहे. काय काय होतं कर्जत पनवेल स्टेशनचं सगळा कायापालट. काय समजत नाही कुठं काय चालू आहे. तो इकडे सध्या वाढीव चालू आहे काम. सगळं गावाला जायच्या ट्रेन वगैरे सगळा हुलिया होणार आहे. नशिबाने गाडी पूर्ण खाली भेटली. रविवारी शनिवार रविवार एवढी गर्दी असते ना भरपूरच. तो जाऊन बघतो आता एक विंडो सीट भेटते का आणि बसतो. इथं आहे पण अजून पुढं जातो का. विंडो सीट भेटलेली आहे. ट्रेनमध्ये पण विंडो सीट भेटायला लहानपणी मारामारी घालायची. आता पण असं वाटतं विंडो सीटच हवे. कुठे गाडीत असेल, ट्रेनमध्ये असेल, विमानात असेल. विमानात एकदाच गेलो पण बॅड लक, विमानात पण मधली सीट भेटली, विंडो नाही भेटली. चलो आता वसई सुटेल 5-10 मिनटात. कॉफी घेतोय कोणासोबत बघा. कॉफी प्यायला नाला सापरायला आलोय. बऱ्याच वेळेला विजिट होते पण मला वाटतं दाखवतो कमीच. हो, आज म्हटलं ब्लॉग कंटिन्यू आहे तर दाखवूया. मी पण परवा दिवशी आलो आहे. व्हिडिओ कदाचित मी आलो नसेन अजून. उद्या परवा येईन मुंबईला व्हिडिओमध्ये. मी काय माहिती आहे तिकडे 7 वाजता पोचायचं. वाटले तर तसे 5. म्हटलं दादाला भेटून जाऊया. म्हणजे आम्ही असेही भेटतो पण ते व्हिडिओ वगैरे करत नाही. व्हिडिओ बऱ्याच वेळा करत नाही. आज म्हणतो कंटिन्यूमध्ये दाखवू का, बोलत चल दाखवून घे. कॉफी प्यायला आम्ही दादा भरपूर गावी दिसतो ना, दादाचा फरक पण दिसतो. फक्त दिसायला पाहिजे टायमिंगला. असं आहे. बरेच जण भेटतात इथे बाहेर. खाली आलो ना बरेच जण भेटतात महासोपाऱ्यामधले. आता आम्ही रात्री खेकडी पकडायला जाणार आहोत. गावाला डायरेक्ट. असो, काय वाटलं भेटून. आम्ही आता वसईला पोचलो आहे. आमची मंडळी सगळी आलेली आहे. मुंबई सेंट्रलला गेलो. हाय संपत्ती. आणि हा जेवायला आले. पाकिट बिकीट नाही ना, आधी जेवणार. म्हणजे आमच्यातला एक माणूस लग्नाच्या बेडीत अडकलेला आहे. संतोष पण आईच्या हे 2 भाऊ हॉटेलचं नका. अभिनंदन अभिनंदन. बकरा कापला गेलाय. काल हळद लावली, आज मसाला लावली आणि आज काय तो रात्री हां पडशिया. उद्या हलत उतरणीला आम्ही येतो. वड तयार तेव्हा. अरे हळद उतरणीला आठवणीन बोलवा. हळद उतरणीलाच बोलवणार तुम्हाला. बकरा कापली ना. चला वहिनी अभिनंदन. मॅडम हो माय गॉड मॅडम अभिनंदन. नाही आत्ता कसं लग्नाला आलं भाऊ ना. अभिनंदन. धन्यवाद. सोडा सरांना आमच्या कुठे मी सोबत आईच्या गावात पकडून ठेवलं.
नाही आम्ही आता जातो कुठं कुठं रील बिल पर्या बिऱ्यावर तर सोबत येणार पर्यावर पण मला आवडतं नाही हा किरवी पाकड्या यांना पण घेऊन ते जाऊ पण आपण. आवडतात हा चलो तिच्याकडे पिशवी देऊ आपण. हा आणि आपण 2 बॅटऱ्या घेऊ. तुमच्याकडे पिशवी दे मी पकडे हां. बघितलं असं करून आमच्यातले एकाची विकेट पडलेली आहे. अशी करून सगळ्यांची हळूहळू विकेट पडणार आहे. याचं एक लग्न करायचं आहे लवकर. कोण आहे का सांगा. हां चलो पाकिट बिकीट दिलेलं आहे. आता पाकिट दिलं म्हणजे पैसा वसूल व्हायला हवा आहे म्हणून आम्ही आता जेवायला आलेलो आहोत. पनवेलला रिटर्न त्याच्यामुळे जेवायचं आणि निघायचं आहे. जेवण आलं आहे त्यांना पण कामावरनं चालू आहे. मला जागा नाहीये खाली बसा खाली सारवलेला आहे घेऊन बसणार खाली सारवलेला आहे बसू शकता तुम्ही. तुझ्यासाठी सावलेला आहे तो माहित नाही मला. तर मंडळी गावावरून आलो मग लग्नासाठी गेलो अशी धावपळ सगळी होती आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता. सो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडून कळवा. ही व्हिडिओ इथंच थांबवतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.